नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 16 आहे, ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून व परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण सर्व पदांसाठी उपयुक्त असे टीसीएस पॅटर्न आधारित अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही समाज कल्याण प्लेलिस्टमध्ये आपण जाऊन संपूर्ण व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या तारखा थोडक्यात जाहीर झालेल्या आहेत। मार्च महिन्यामध्ये आपली जी की परीक्षा होत आहेत आणि त्याचे ॲडमिट कार्ड आपल्याला 24 फेब्रुवारीपासून थोडक्यात 24 ते 25 फेब्रुवारीपासून ॲडमिट कार्ड देखील त्याचे मिळणारे आहेत। त्यामुळे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे। ही परीक्षा जर तुम्हाला 100% क्रॅक करायची असेल कोण्याही हालतीमध्ये, तर मित्रांनो तुम्ही आज व आता या क्षणापासून तुम्ही तयारीला लागा, कारण काय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप कमी वेळ असणारा असेल। तर पाहू आपण आजच्या या भागसाळामधील काही आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता? तर खालीलपैकी कधी झालेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब 13 डिसेंबर 2001 साली जे थोडक्यात भारतीय संसदेवर हल्ला झालेला होता। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की दुसरा प्रश्न असा आहे, आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? जे की आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल म्हटलेलं आहे या ठिकाणी। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, सर ओसबोर्न स्मिथ हे जे आहे थोडक्यामध्ये आरबीआयचे पहिले गव्हर्नर जनरल होते। ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर थोडक्यात होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न 3 असा आहे, कोणत्या शैक्षणिक बोर्डाने कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांसाठी ई सामग्री आणि टोल फ्री नंबर जे की सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सीबीएसई। तर सीबीएसई बोर्डाने जे थोडक्यामध्ये कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांसाठी ई सामग्री आणि टोल फ्री नंबर जो की सुरू केलेले होते। त्यानंतरचा पुढील चौथा प्रश्न, कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर कोणता पदार्थ? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की बर्फ हा जो आहे जो की वितळताना आकुंचन पावतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की पाचवा, किती प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या वादळ यांना जे हे नावे दिली जातात? जे की किती प्रतितासापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या किंवा वाहणाऱ्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ए जे की 65 किलोमीटर जे की प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीवादळांना जे थोडक्यात नावे असे जे आहे ते दिले जातात। ऑप्शन नंबर ए ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 6वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा एससी आणि एसटी साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की एससी साठी 29 जागा तर एसटी साठी 25 जागा थोडक्यात राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। ऑप्शन नंबर सी हा याचं उत्तर होणार असेल। आणि एक IMP प्रश्न आहे, कारण का अशा मध्यस्थी स्वरूपाचे प्रश्न टीसीएस जे की तुम्हाला जाणून बुजून विचारत असते, त्यामुळे थोडक्यात अशा मध्यस्थी स्वरूपाचे प्रश्न जे काही डीप लेवलचे असतात ते तुम्ही नक्की वाचून घ्या किंवा तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, जेणेकरून परीक्षेमध्ये त्या रिलेटेड प्रश्न आला तर 100% तुम्हाला त्याचा योग्य ते उत्तर निवडता येईल। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की गिरीश कुमार मुर्मू हे जे आहे जे की जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून निवड केली गेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, खालीलपैकी कोण स्वामी विवेकानंदाचे गुरु होते किंवा गुरु आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की रामकृष्ण परमहंस हे जे आहे स्वामी विवेकानंद यांचे थोडक्यात गुरु होते। त्यानंतरचा पुढील प्रश्न 9, पाईन वृक्ष डॅश वनात आढळतो? तर जो पाईन वृक्ष आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सूचीपर्णी वनामध्ये थोडक्यामध्ये हा जो आहे वृक्ष आढळतो। त्यानंतरचा पुढील 10वा प्रश्न, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की श्री व्ही स पांगे हे जे आहेत रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत। त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की रायगड किल्ला। त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला समानाधिकारी कोण ठरली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात बी जे की GS लक्ष्मी हे जे आहे जे की ठरलेल्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न 13वा, संविधान दिन केव्हा साजरा करतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी जो की 26 नोव्हेंबर रोजी आपण दरवर्षी संविधान दिन हा साजरा करतो।
त्यानंतरचा प्रश्न 14वा, सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की मणिपूर या राज्यामध्ये सर्वाधिक वेळ जे की राष्ट्रपती राजवट लागू गेली आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की स्वतः राष्ट्रपती जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची जे की समाप्तीची घोषणा करतात. मित्रांनो, तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले अतिसंभाव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या. त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो 100% अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही 400 किंवा 500 रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही, किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही 2000-3000ची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही. याद्वारे मित्रांनो तुम्हाला 100% तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो 100% पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील. ज्यामध्ये मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज व आपले मित्रांनो ई बुक जे की इन्क्लूड केलेले आहे, जे की तुमच्या अभ्यासासाठी 100% फायदेशीर आहे. ज्यामध्ये टीसीएसच्या आतापर्यंतच्या महत्त्वाचे प्रश्न जे की टीसीएसने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यासोबतच 100 प्रश्न 200 गुणाची आपण संपूर्ण काही आपली 26 टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी यामध्ये तुमची होणारी असेल. तुम्हाला कोणताही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो. सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला 100% अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी आताच कॉन्टॅक्ट करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो हे 100% अतिसंभव प्रश्न आहेत, तुमच्या परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका, लगेचच्या लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा, अन्यथा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल. आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या, चांगल्या उत्तम तयारीला आज व क्षणापासून लागू शकता. अजूनही गृहपाल व समाज कल्याण निरीक्षक व इतर पदांसाठी असलेले आपले टेस्ट सिरीज व नोट्स घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. परीक्षेमध्ये 100% जे विचारलं जाऊ शकतं असं सर्व काही आपण अतिसंभव प्रश्नांचा त्यामध्ये तुम्हाला समावेश करून दिलेला आहे. जर तुम्ही त्याची परफेक्ट तयारी केला तर मित्रांनो तुम्हाला 100% या परीक्षेमध्ये यश पाहायला मिळणार असेल. ज्यांना कुणाला ही एक्झाम 100% क्रॅक करायची आहे कोणत्याही हालतीत त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 16वा असा आहे, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की भोगावती यावर आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा, अजय वॉरियर हा कोणत्या 2 देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की भारत आणि युनायटेड किंगडम. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट जे की लागू झालेली नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यामध्ये एकदाही राष्ट्रपती राजवट जे की लागू झालेली नाही. त्यानंतर प्रश्न 19, पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की पोलीस शिपाई हे जे आहे सर्वात खालचं पद आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे लेखक आहेत. त्यानंतर 21वा प्रश्न, तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेले असून तो डॅश व डॅश राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की महाराष्ट्र व गोवा राज्याचे संयुक्त प्रकल्प आहे. त्यानंतर प्रश्न 22वा, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे थोडक्यात केलेली आहे. त्यानंतरचा 23वा प्रश्न, 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, जे की 3 कोतवाल नेमावे लागतील. त्यानंतर 24वा प्रश्न, मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की होमोसेपियन या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा 25वा प्रश्न आपला, मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार जे की स्टॉक एक्सचेंज असं देखील म्हणतो आपण कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 1875 साली थोडक्यात स्थापन झाला.
त्यानंतर 26वा प्रश्न, महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कोल्हापूर या ठिकाणी हे विद्यापीठ स्थित आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की पीपल्स बँक ऑफ चायना ही जी आहे चीनची मध्यवर्ती बँक आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, कॉमन पिकॉक कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की उत्तराखंड हे आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न, रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की डी, जे की नाशिक येथे आहे. त्यानंतर 30वा प्रश्न आपला, राजश्री शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच की हा प्रश्न आपला तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे. तर राजश्री शाहू महाराज यांचे निधन कुठे झाले? सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे कोण्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे? तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अन्यथा या उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करून मिळालेलं असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो चांगला अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांना TCS पॅटर्न आधारित समाज कल्याण पदभरतीचे गृहपाल, समाज कल्याण निरीक्षक व इतर पदांसाठी तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक सविस्तरपणे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.